10 गाईच्या गोठ्यासाठी तुमच्याकडे 50 टनाचा मुरघास तयार पाहिजे. टिकलेला मुरघास ती माझी गाय खाईल का आणि खाल्ल्यानंतर त्या गाईचं दूध वाढेल का, असे असंख्य प्रश्न होते. त्यामुळे ह्या सुरुवातीच्या 4-5 वर्षामध्ये सर्व स्तरावर ज्या ज्या लोकांनी मुरघासासाठी प्रयत्न केले त्या लोकांचं प्रामुख्याने पहिलं प्राधान्य असं होतं की लोकांनी छोट्या स्वरूपात मुरघास तयार करायला चालू करावं. प्रामुख्याने बघितलं तर मुरघास करायच्या 2 पद्धती. एक पहिली पद्धत खड्डा पद्धत म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही मका भरत असताना ज्यावेळेस तुम्ही मका ते तुडवता किंवा त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने तुडवलं जाते, हे तुडवत असताना त्याच्यामध्ये जेवढी एअर राहिली ते जेवढे एअर आहे तर जिथं जिथं एअर राहते तिथं तिथं तुमचा फंगस डेव्हलप होतो. बुरशी आलेलं अन्न जर खाल्लं गेलं तर त्याला काय होतं की त्या गाईचं पोट बिघडतं आणि दूध वाढायच्या ऐवजी तर तिचं शेण पातळ आलं तर त्याला अजून दूध कमी होतं. मग याचा उलटा इफेक्ट होतो. एखाद्या गाईला जर तुम्हाला 25 लिटर दूध द्यायचं असेल तर दुधातला मेजर कंटेंट काय आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला प्रोटीन सोर्स चांगला देत नाही तोपर्यंत तुमच्या गाईची दूध उत्पादन लेवल चांगली राहत नाही. मुरघास तयार करते वेळी सपोज आपली जी बॅग आहे सर त्यामध्ये भरताना काय प्रोसेस असते नक्की सर? काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात युरिया सुद्धा सर वापरलेला पाहिला जातो. नाही, युरिया नाहीच टाकलं पाहिजे. मुरघास तयार करत असताना त्याची फर्मेंटेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया तयार व्हायला साधारणपणे 45 दिवसाचा कालावधी लागतो. एकदा बॅग भरल्यानंतर तुम्ही ते 45 दिवसानं ते टाकायला चालू करू शकता. किंवा प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही काय विचार केला, 3 टनाची बॅग असेल तर आम्ही जर 10 बॅग घेतल्या तर शेतकऱ्यांना 1100 रुपयाला होम डिलिव्हरी करतोय.